आज आपल्याशी मी एका वेगळ्या विषयावर बोलायला आलेली आहे। आजचा विषय थोडासा विचार करायला लावणारा आणि अंतर्मुख करायला लावणारा आहे। त्याचं कारण असं की परवा मी KBC हा शो पाहत होते आणि त्यामध्ये एक मुलगा इशत भट नावाचा हा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट हा पार करून विजयी झाला होता। मोठ्या आनंदाने उड्या मारत तो त्या ठिकाणी आला। अमिताभ बच्चन सरांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं आणि त्याला हॉट सीटवर बसवलं। पहिले 1-2 वाक्य जुजबी झाल्यानंतर सर त्याला खेळाचे नियम सांगू लागले। खेळाचे नियम सांगत असताना तो सरांकडे बघून म्हणाला की सर मुझे सब रूल पता है, आप रूल समझाने मत बैठना। हे वाक्य ऐकून मला थोडंसं धडधडल्यासारखं झालं। बाकीचं सुद्धा ऑडियन्स हसायला लागलं। सरांनी त्या डोक्यालाच हात लावला। तसं पाहिलं तर त्याची देहबोली, अतिशय आत्मविश्वास त्याच्या डोळ्यात चमकत होता। एक वेगळी चमक त्याच्या डोळ्यामध्ये होती आणि आत्मविश्वासानं न घाबरता न भीता बेधडकपणे तो प्रश्नांची उत्तरं देत होता। पहिले 4 प्रश्न त्यानं अतिशय छान उत्तरं दिली। ऑप्शन सरांना टाकूच देत नव्हता। ऑप्शन टाकायच्या अगोदरच त्याचं उत्तर तयार असायचं। 4थ्या प्रश्नाला तर तो म्हणाला की सर हा काय प्रश्न विचारण्यासारखा आहे का? म्हणजे इतका त्याचा कॉन्फिडन्सची लेवल ही उच्च होती। सर म्हणाले अरे तुझ्यासाठी नाही पण इतरांसाठी तरी मला टाकलं पाहिजे ना, म्हणून सरांनी ऑप्शन दिले आणि त्याही प्रश्नाचं उत्तर त्याने बरोबर दिलं। त्यानंतर खरी गंमत आता सुरू होते। प्रश्न 5वा आला आणि सरांनी तो प्रश्न टाकला आणि सर गप्पच बसले। ऑडियन्सही शांत होतं आणि मग तो म्हणायला लागला सरांना की अरे सर ऑप्शन तर डालो। सर म्हणाले आत्तापर्यंत ऑप्शन टाकू नको म्हणत होता आणि आत्ता ऑप्शन टाक म्हणतोयस, ठीक आहे काय हरकत नाही। आणि सरांनी ऑप्शन टाकले। ऑप्शन टाकल्याबरोबर त्यानं नजर फिरवली आणि एका उत्तराला त्यानं लॉक केलं। लॉक केल्यानंतर सर म्हणाले ठीक आहे का, लॉक किया जाए। लॉक किया जाए म्हटल्यानंतर सरांनी तो प्रश्न तो म्हणतो की सर एक नाही त्याला 3-3 4-4 कुलपं लावा। एवढा आत्मविश्वास त्याला होता आणि मग सरांनी तो प्रश्न उत्तर लॉक केलं। उत्तर लॉक केल्यानंतर जेव्हा खरं उत्तर आलं कम्प्युटरवर तेव्हा त्याचं ते उत्तर चुकीचं होतं आणि मग सगळीकडे शांतता पसरली। इतका कॉन्फिडन्स असणारा मुलगा एकदम शांत झाला। आईवडिलांचाही चेहरा उतरला। यातून सांगायचं होतं मला एकच की तो जेव्हा सरांना बोलत होता तेव्हा सारखं अरे सर अरे सर अरे सर आणि सर मात्र त्याला अतिशय नम्र भाषेमध्ये जी भाई साहब, बोलो भाई साहब, बैठो भाई साहब, म्हणजे एवढा मोठा की ज्याला आपण सदी के नायक म्हणतो असे अमिताभ बच्चन यांच्यामध्ये मुलांविषयी बोलतानासुद्धा, मुलांच्या बरोबर बोलतानासुद्धा जी नम्रता दिसत होती ही आपल्याला नेहमीच दिसते, पण मुलांबरोबरसुद्धा ते तेवढ्याच नम्रतेनं वागत होते हे विशेष होतं। आणि हा मुलगा मात्र इतका ओव्हर कॉन्फिडन्स त्याला होता की बोलता सोय नाही। आणि मग मी विचार करायला लागले की हे काही बरोबर नाही। आत्ताचं जनरेशन जरी हुशार असलं, फास्ट असलं तरी मोठ्या माणसाशी कसं बोलावं, कसा संवाद करावा हे त्याला अजिबात वळण नावाचा प्रकार नव्हता। आणि हे बाळकडू हे घरातूनच मिळालेलं असतं। मुलांवर जे संस्कार होतात हे संस्कार लहानपणी जर चांगले रुजवले गेले, एकमेकांचा रिस्पेक्ट जर करायचं शिकवलं असतं तर आज आईवडिलांना खाली मान घालायची वेळ आली नसती। अल्पावधीमध्येच हा मुलगा बदतमीज बच्चा म्हणून प्रसिद्ध झाला आणि सगळीकडं त्याला ट्रोल करायला लागले। आता खरं पाहिलं तर चूक त्याची होती का आईवडिलांची होती हा प्रश्न म्हणजे सगळ्यांच्या विचार करण्यासारखाच आहे। लहान वयामध्ये जे आपण संस्कार करतो हे संस्कार मरेपर्यंत आपल्यावर राहतात। मितभाषी असावं, मोठ्यांचा आदर राखावा,
हे बाळकडू घरातून मिळायला पाहिजे, कदाचित ते त्याला मिळालेलं नसावं आणि म्हणून असा प्रकार एवढा बिनधास्तपणे आपल्यासमोर कोण बसले, त्या माणसाची महानता काय आहे, आपण त्याच्याशी कसा संवाद साधावा, याचा थोडाही मुलाहिजा त्या मुलाला अजिबात नव्हता. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असं प्रश्नचिन्ह, हा काय असं बोलायला लागला. आणि खरं सांगू तुम्हाला, ज्या वेळेला हा मुलगा आऊट झाला, अशा त्याच्या प्रतिक्रिया मी वाचत होतो की सगळ्यांना, बऱ्याच लोकांना आनंद झाला की चला हे एकदा बाद झालं म्हणून. का असं वाटलं लोकांना? कारण खरोखरच न आवडण्यासारखं होतं ते. मग मी विचार करायला लागले की ह्याची पाळंमुळं कुठंतरी खोलवर रुजलेली आहेत. आत्ताच्या जमान्यामध्ये काय झालेलं आहे की हम दो हमारा एक. पूर्वी भरलेलं घर असायचं, काका काकू, आत्या मावशी, चुलत भावंड, आजी आजोबा, ह्या अशा गोकुळासारख्या घरामध्ये मुलांची परवरिश अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीनं व्हायची. आणि मुलं त्या संस्कारात वाढल्यामुळं त्यांच्याकडून असं मोठ्याचा अनादर करणं हे कधीही होत नसे. मोठ्या माणसांचा आदर करणं, नम्रतेनं वागणं, खरं बोलणं, चुका न करणं, एकमेकांना त्रास न देणं, ह्या सगळे जे चांगले संस्कार आहेत, ह्या संस्काराचं बाळकडू या मुलांना घरातूनच मिळत होतं. आणि त्यामुळं ती पिढी जी आहे अतिशय चांगली अशी घडलेली आहे. आता काय झालेलं आहे की विभक्त कुटुंब पद्धती आहे. 2 तर सोडा, आता सगळे एकावरच आलेले आहेत. आणि मग हे मूल जे असतं हे अतिशय लाडवलेलं बनतं. आजी आजोबा, आई वडील, सगळ्यांचा आखोका तारा ज्याला म्हटलं जातं असं हे लाडावतं. आणि मग जे म्हणेल तर हट्ट त्याचा पुरवायचा, जे म्हणेल त्यानं ते मागेल ते त्याला द्यायचं, त्याची कोणतीच गोष्ट चुकीची नाही, त्याचं कौतुक करायचं. आणि मग हा मुलांचा स्वभाव की मी करेल ते बरोबर आहे असा मुलांचा स्वभाव वाढत जातो, वाढत गेला. आणि मग ही अशी मुलं आपल्याला समाजामध्ये अतिशय बेफिकीरपणे वावरताना दिसतात. आता हे झालं कुटुंबाचं. याची दुसरी बाजू आहे ती सामाजिक बाजू, ती म्हणजे शाळा. शाळेमध्ये पूर्वी शिक्षकांना आम्हीसुद्धा इतकं घाबरत असायचो की जर सर वर्गात त्या ज्या रस्त्यातून लांबून जर दिसले तर आम्ही आमची वाटवाकडी करून जायचो. सरांच्या समोरून जायचीसुद्धा आम्हाला भीती वाटायची. किंवा सरांच्या समोर जरी उभं राहिलं तरी डोळ्याला नजरेला नजर देऊन आम्ही कधीही बोललो नाही. हे अजूनही मला आठवतं. सतत खाली मान असायची. रागावले केले तर सतत सॉरी सर, चुकलं सर म्हणून त्यांची माफी मागायचो. पण आता काळ झपाट्यानं बदलत गेला. नियमच असे शिक्षकांच्या बाबतीत कडक आले की शिक्षकांनी मुलांना हात लावायचा नाही, शिक्षकांनी मुलांना मारायचं नाही, रागवायचं नाही. आणि जरा कुठं एखादा शिक्षक असेल त्यानं मारलं की लगेच पालक दुसऱ्या दिवशी लगेच वर्गात हजर. त्या शिक्षकांना बोलवायचं, प्राचार्याकडं न्यायचं आणि मग त्या मुलासमोर त्यांना फायर करायचं. हे बरोबर नाही. आणि मग जेव्हा शिक्षकांबाबत त्यांच्या नोकरी वर्गात यायला लागली किंवा शिक्षकांच्या बाबतीत एवढे नियम कठोर व्हायला लागले तेव्हा मग शिक्षकांनी सुद्धा हात आखडता घ्यायला सुरुवात केली. आणि मग जेवढं ज्ञान द्यायचं, पुस्तकी ज्ञान जेवढं द्यायचं आहे तेवढंच ते द्यायला लागले. पण संस्कार नावाची चीज जी असते ही त्यांच्याकडून देणं होत नाही असा माझा समज आहे. आणि नसावीच. कारण एखादा मुलगा चुकला जर त्याला थोबडी जर मारलं तर परत तो चूक करणार नाही, त्याची बिशात होणार नाही. त्याला वर्गात जर शिक्षा केली, आमच्या वेळेला असं असायचं की जर काय चुकलं तर सगळ्या वर्गासमोर कान धरून उठाबशा काढायला लावायला जायच्या आणि मग सगळा वर्ग हसायचं किंवा शांत बसा. पण एक भीती होती की आपल्या वर्गात अपमान झाला आणि त्यामुळं चुका त्या परत न करण्याची आमचा स्वभाव होत गेला. शिक्षकांचा दरारा होता. वर्गात शिक्षक दिले की एकही मुलगा वर्गातून बाहेर तुम्हाला दिसणार नाही असं छान वातावरण होतं. मुलं संस्कारित होती, पिढी चांगली घडली. आणि आत्ता मात्र त्याचं चित्र कुठं बदलत आहे याला शासनसुद्धा जबाबदार आहे. आणि म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही. जेव्हा मुलं एखादं बिघडतं किंवा अतिहुशार होतं, अतिहुशार म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बेफिकीर वृत्ती त्याची वाढते. आपल्यासमोर कोण आहे, लहान मोठा ह्याचा हिशोब त्याला नसतो. एक प्रकारचा फाजील आत्मविश्वास असतो, एक गर्व असतो आणि सगळेजण मला कसे पॅम्पर करतात हा स्वभाव त्याचा बनतो.
आणि त्यामुळं कुठल्याही पुढच्या माणसाला रिस्पेक्ट देणं म्हणा, त्याचा आदर करणं म्हणा, किंवा त्याच्याशी नम्रतेनं वागणं. नम्रता तर सोडा, साधी भाषा म्हणजे ज्या भाषेमध्ये सॉफ्ट भाषा म्हणतो तीसुद्धा नसते. तो सरांना अरे कार्य म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा काळजामध्ये माझ्या धसं झालं, काय हा मुलगा, कसलाही संस्कार. आज एवढा मोठा सदीचा नायक ज्याला म्हणतो अमिताभ बच्चन, ते सुद्धा त्याच्याशी नम्रतेनं बोलतात आणि हा मात्र अरे सर असं म्हणून बोलतो. हे कुठेतरी मनाला फार लागलेलं आहे. आणि हा मुलगा ते पुढं चालून तो स्वभाव बदलेल न बदलेल त्याच्याशी आपल्याला काय, पण आईवडिलांनी आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. त्याच आईवडिलांनी नाही, प्रत्येक आईवडिलांनी, की आपली मुलं ही चांगली संस्कारित झाली पाहिजे, योग्य ठिकाणी त्याचा कान धरायला शिकलं पाहिजे. तो चुकला तर चुकला, बरोबर असेल तर त्याला बक्षीस द्या, त्याचं कौतुक करा, आणि चुकला तर शिक्षा ही झालीच पाहिजे. धन्यवाद.